लाडकी बहिणीचे निकष आता कडक होणार आहेत। आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे का नाही हे तपासलं जाईल। लाडकी बहीण महाराष्ट्राचीच अधिवासी आहे का रहिवासी आहे का ते तपासलं जाईल। बँक खात्यावरचं नाव आधार कार्डशी जुळतं का तेही तपासलं जाईल। 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना बाद केलं जाईल। तसंच सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील। ज्या स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली, पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत। किंवा डोमेसाइल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय। काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत। त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांचे आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे। पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडून तक्रारी आलेल्या आहेत। म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत। साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहे यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे। यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत, त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत। एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत। एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत। आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत, त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे। पण आता यापुढे आता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये। हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय। पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे। आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना, समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे, 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो, आपल्या योजनेचा लाभ 1500 तो 1000चा लाभ तर त्यांना कायम आहे, त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आहेत। आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढ, म्हणजे मिनिमम 1500चा लाभ 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे। त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक 70-75% जे या संदर्भातले हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल। केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत। याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याचे जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत, तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही या लाभामध्ये आता पात्र होत नाही। पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं ही
हे आम्हाला आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. दुसरं, याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे, म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो. तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन. बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत, तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत.